तर नमस्कार मित्रांनो, आपण हे कुत्रं घेतलं होतं मित्राकडून. हे बघू शकता. तर हे लहानपणी घेतलं होतं मित्राकडनं कुत्रं, पण मेन प्रॉब्लेम काय आला, मोठं झाल्यावर त्याचे जे पाय दिसतात ना, ते पायाचा त्याला प्रॉब्लेम आला. मग ते कशामुळे आलं, त्याने फसवलं आम्हाला का आमच्याकडनं झाले आम्हाला काही माहिती नाही. पण कारवानमध्ये जे ग्रेहाउंड कुत्रं असतं ना, त्या टाईप कुत्रं होते लहानपणीचा. मी तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ पण दाखवतो. तर मित्रावर भरोसा ठेवायचा का कुत्र्यावर, हेच मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि आपण ते रानामध्ये घेतलं होतं, रानामध्ये खास शेतीसाठी घेतलं होतं. पण कसलं पण असलं तरी आपल्याला ते पाळावंच लागणार आहे, कारण की त्याची काही चुकी आहे. आपल्याला कसलं दिलं आहे कसलं ना आपल्याला माहिती नाही, पण कसलं जरी असलं तरी ते आपल्याला पाळावंच लागणार आहे. सोडून तर देता येणार नाही ना. मग मित्रांनी फसवलं का कुत्र्यांनी, हे बघत बसण्यापेक्षा कुत्रं कसं नीट राहीन ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं आपण. त्याच्यामुळे ह्याची खायला प्यायला एकदम ओकेमध्ये असते. जे मी